तुम्ही रोज चालता, पण खरंच चालता की रमत-गमत फक्त वेळ घालवता? जपानमध्ये फक्त चालण्याच्या पद्धतीत छोटासा बदल करून लोकांनी ब्लड प्रेशर कमी केलं, डायबिटीस कंट्रोल केला आणि आपलं शरीर 10 वर्षांनी तरुण केलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फक्त रोज 30 मिनिटांची गुंतवणूक करून. ना जिम, ना महागडे इक्विपमेंट, ना कष्टदायक एक्सरसाइजेस. ही आहे जपानी लोकांची गुप्त पद्धत, इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग म्हणजेच IWT. आणि आजचा हा व्हिडिओ तुमचं चालणं किंवा चालण्याची पद्धत बदलून टाकेल आणि कदाचित तुमचं आयुष्य देखील. IWT म्हणजे अगदी सोपं, डोक्याला अजिबात ताण नाही, हळू चालणं आणि वेगात चालणं यांचा मेळ घातलेला खेळ. 3 मिनिटं जोरात चालायचं, 3 मिनिटं आरामात चालायचं आणि ही अशी सायकल 5 वेळा रिपीट करायची. म्हणजे 30 मिनिटांचा टोटल तुमचा वेळ. फास्ट चालताना काय व्हायला पाहिजे? तुमचा श्वास वाढला पाहिजे, बोलणं थोडं कठीण झालं पाहिजे. म्हणजे तुमचे जे काही फुफ्फुसं आहेत ती जास्त गतीने कार्यक्षम व्हायला पाहिजेत. आणि स्लो चालताना शरीर रिलॅक्स असलं पाहिजे आणि श्वास नॉर्मल असला पाहिजे. हा सिंपल फॉर्म्युला जपानमध्ये गेले काही दशकं वापरला जातोय. याचा इतिहास काय आणि हा शोध कसा लागला? तर ही पद्धत काही सोशल मीडियावरचं नवीन फॅड नाही, तर याच्या मागे आहे प्युअर सायन्स. जपानमधील शिन्सू युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर हिरोशी नोजे आणि डॉक्टर शिजुआ मासुकी यांनी 2007 मध्ये ही पद्धत विकसित केली. त्यांचा प्रश्न होता, वय वाढलेल्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जिम शिवाय फिट कसं ठेवायचं? आणि त्यांनी ॲथलीटच्या इंटरव्हल ट्रेनिंगला साध्या वॉकिंग मध्ये कन्व्हर्ट केलं. म्हणजे जे ऑलिम्पिक किंवा बाकीचे खेळ खेळणारे प्रोफेशनल ॲथलीट जे असतात त्यांचं जे इंटरव्हल ट्रेनिंग असतं त्याच्यामधनं त्यांनी हे IWT शोधून काढलं. आणि रिझल्ट काय मिळाला माहिती आहे? लोकांना जिम सारखा फायदा फक्त चालून मिळू लागला. आणि आता येतो सर्वात महत्वाचा भाग, याच्या मागचं विज्ञान काय. 5 महिने IWT केल्यानंतर लोकांची एरोबिक कॅपॅसिटी 14% वाढली, म्हणजे फुफ्फुसांची कार्यक्षमता. लाईफस्टाईल डिसीजची रिस्क म्हणजे हार्ट, कॅन्सर, डायबिटीस अशा रोगांची रिस्क 17% कमी झाली. मसल स्ट्रेंथ सिग्निफिकंटली वाढली. ब्लड प्रेशर कमी झाला. डायबिटीस पेशंट्समध्ये ब्लड शुगर कंट्रोल सुधारलं. आणि एक अजून पॉवरफुल ऑब्झर्वेशन असं होतं की फास्ट वॉकिंगचा टाइम जेवढा जास्त तितका फायदा जास्त. म्हणजे फक्त चालण्याची स्पीड बदलली आणि शरीराची संपूर्ण केमिस्ट्री बदलली. आता पाहूया आपण इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी याचे काय काय फायदे आहेत. पहिलं तर आपलं हृदय मजबूत होईल, ब्लड प्रेशर नॉर्मल राहील, हार्ट कॅपॅसिटी वाढेल, पाय मजबूत होतील, गुडघे स्टेबल होतील, चालण्यातला कॉन्फिडन्स वाढेल, डायबिटीस कंट्रोल चांगल्या पद्धतीने करता येईल कारण शुगर ॲब्सॉर्प्शन सुधारलं जाईल, वजन नियंत्रणात होईल कारण आपण चालताना कॅलरी बर्न करणार, ऊर्जेची खपत होणार, आपली जी चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलिझम आहे तो वाढणार, आपला मेंदू शार्प होणार, त्यामुळे कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे विसरभोळेपणा किंवा मेमरी लॉस किंवा डिमेन्शियाची सुरुवात वगैरे ही जी काही गोष्टी आहेत त्या कमी होऊ शकतात. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जो माणूस चालू शकतो अशा कोणत्याही माणसाला हे करता येणं शक्य आहे. आता आला प्रॅक्टिकल भाग. तुम्ही म्हणाल चालू कसं करायचं? उद्यापासून तुम्ही चालू करू शकता. पहिली स्टेप आहे वॉर्मअप. पहिले 5 मिनिटं तुम्ही बाहेर पडले सकाळी, 5 मिनिटं हळू तुमच्या गतीनं चाला. आता IWT सुरू करा. यातले 3 मिनिटं तुम्ही फास्ट चाला आणि 3 मिनिटं स्लो चाला. अशा 5 सायकल करायच्या. म्हणजे 3 मिनिटं फास्ट, 3 मिनिटं स्लो ही झाली एक सायकल. मग परत 3 मिनिटं फास्ट, 3 मिनिटं स्लो अशी झाली दुसरी सायकल. अशा 5 सायकल करायच्या. आणि आठवड्यातून तसं रोज केलं तरी हरकत नाही, पण किमान 4 दिवस तरी करा. हे करताना तुमच्या पायात कम्फर्टेबल शूज असले पाहिजेत. आणि सकाळी किंवा संध्याकाळी चालणं तुम्ही प्रिफर करा. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे उन्हाचा त्रास व्हायला नको, डिहायड्रेशन व्हायला नको. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही चाला. पाणी व्यवस्थित प्या दिवसभर. आणि ते व्यायाम चालू करायच्या आधी फक्त एक सूचना आहे, ज्यांना ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन किंवा हार्टचे जे पेशंट आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे IWT करावं. सुरुवातीला 15 मिनिटं करा आणि नंतर हळूहळू वाढवत ते 30 मिनिटं करा. मंडळी, आपण 60, 65, 70
ही काही म्हणजे घाबरून जाण्याचं वय नाहीये, ही आपल्यासाठी एक संधी आहे. जपानमध्ये लोक 90-95 वर्षापर्यंत चालतात, स्वयंभू असतात, स्वावलंबी असतात, स्वतःची कामं स्वतः करतात, त्यांच्यात आत्मविश्वास असतो, कारण त्यांनी चालण्याला सायन्स बनवलं. आज आपण ठरवायचंय फक्त चालायचं नाही, योग्य पद्धतीने चालायचंय, कारण आजपासून आपलं प्रत्येक पाऊल आपल्या आयुष्यातला एक मिनिट वाढवणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, स्लो चालणं आयुष्य वाढवतं, पण फास्ट अधिक स्लो चालणं आपलं आयुष्य बदलतं. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला या टेक्निक बद्दल काय वाटतं, तुमची चालायची पद्धत काय आहे, तुमचं रोजचं चालायचं रुटीन काय आहे, ते कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.